साहेब, फडणवीसांचं जे विधान येत आहे की त्यांनी सांगितलं की असं काही चर्चा दादांनी सुद्धा आमच्या सोबत केली नव्हती, अशा पद्धतीचं ते विधान याविषयी. नाही, आम्ही ज्या वेळेला चर्चा करत होतो आमच्यावर अजितदादाच होते. आज ते हयात नाही. तर मला वाटतं की आम्हाला त्याचं कुठलंही राजकीय भांडवल करायचं नाही. ज्या वेळेला अंतिम संस्कार होत होते तेव्हा मला मीडियाने विचारलं, तेव्हा मी उत्तर दिलं होतं की सत्य बोलणं गरजेचं आहे. त्यात काय राजकीय आमचा हेतू नव्हता आणि मला कोणी सांगितलं नव्हतं. मी फारच सरळ बोलणारा माणूस आहे. त्यावेळेला मला त्यांनी विचारलं तर मी सांगितलं की अजितदादांनी अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली होती. आता खरंच अजितदादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर ह्या विषयाच्या संदर्भातून निर्णय घेणं गरजेचं आहे, एवढं मी बोललो होतो. त्याच्यावर आता ही चर्चा एवढी सुरू झालेली आहे. मला वाटतं की मी मगाशी सांगितलं, अगदी माणूस गेल्यानंतर खोटी शपथ तर घेऊ शकत नाही. मी अजितदादांची शपथ घेऊन सांगितलं की वस्तुस्थिती आहे, अजितदादा भावनिक आहे. ज्यांना माहिती आहे सगळ्यांना, आमच्या दोन्ही राष्ट्रवादींच्या कुटुंबांना आम्हाला माहिती आहे अजितदादा किती भावनिक आहेत ते. शरद पवारांच्याकडे बघितल्यानंतर अजितदादा काय भावनिक होतात ते आम्ही बघितलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे पवार साहेबांच्या उपस्थिती व्हावा. यावेळेला सीएम म्हणतायत, देवेंद्र फडणवीस साहेब दोन गोष्टी बोलले. एक, हा निर्णय राष्ट्रवादीने त्यांच्या घ्यायला पाहिजे, फक्त करताना आमच्याशी चर्चा करावी. हो, चर्चा. मला वाटतं मग ते स्टेटमेंट राष्ट्रवादीने करू द्या. देवेंद्र फडणवीस साहेब का करतायत? बरं, तरी सुद्धा मी फार जबाबदारीने बोलतो. ज्या वेळेला चर्चा होती तेव्हा अजितदादा एकटे यायचे का व्हायचे. आमच्या समोर सुनील तटकरे साहेबांना फोन झाला होता का? तर झाला होता. तसं होतं म्हणूनच नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, राष्ट्रवादीचे जे आमचे उमेदवार आहेत ते सगळे आम्ही घड्याळावर लढवण्याच्या संदर्भात निर्णय घेतला. का असाच घेतला का? विलिनीकरण होणार म्हणूनच घेतला होता, हे तरी मान्य करा ना. बरं, आम्ही विचारलं होतं वरिष्ठांची चर्चा झाली का? ते बोलले वरिष्ठाची चर्चा झाली. वरिष्ठ म्हणजे कोण? आता मी त्याचा उल्लेख करणार नाही. आता दादा तर नाहीये. पक्षाच्या नेत्यांची चर्चा झाली का? ते बोलले माझी चर्चा झालेली आहे, मी 2-4 लोकांशी बोललेलो आहे, मी माझ्या पक्षाचा निर्णय घेणारा मी आहे, माझ्या मागे सगळे आहेत, त्यामुळे त्या निर्णयाची तुम्ही काळजी करू नका. एवढं सुद्धा म्हणाले की नगरपालिका, महानगरपालिकेच्या नंतर निवडणुकीच्या संदर्भातून निर्णय घ्यायचा होता, लगेच घ्यायचा होता, पण लगेच जिल्हा परिषद पंचायत समिती लागली. जिल्हा परिषद पंचायत समिती लागल्यामुळे हा विलंब झाला. नाहीतर दादांच्या हयातीमध्येच, दुर्दैवाने ते नाही, हयातीमध्येच हा निर्णय झाला असता. असो, त्याच्यावर चर्चा बऱ्याच झाल्या, तरी सुद्धा त्यांनी आम्हाला नंतर ज्यावेळेला आम्ही जयंत पाटलांच्या बंगल्यावर बसलो होतो त्यावेळेला सांगितलं ते, आम्ही बोललो की वरिष्ठ बाकीच्या लोकांची मित्रपक्षाची चर्चा, म्हणजे माझी देवेंद्र फडणवीसांची चर्चा झालेली आहे. फडणवीस साहेबांनी सांगितलं की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पहिल्या होऊन द्या, नंतर विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घ्यावा. अशा प्रकारची चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं होतं. आता ह्याला मी जे म्हणतोय त्याला आता पुरावा द्यायचा म्हणलं,